आई, बाबा, या जन्मासाठी मला माफ करा. मी तुमचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. मरायला निघाला स्वैर. कोण आहे? इकडं बघ. हा, ये खाली. बस. तुम्ही कोण आहे आणि इकडं एवढ्या अंधाराचा? अरे माझी ओळख पटाया तुला 7 जन्म घ्यावा लागतील. ये सोड. मरायला आलतास होय. अरे मर की, पण ती पहिली महाराजाची रिंगटोन जी लावलीस ती बंद कर. अरे ज्या महाराजांनी नुसत्या आईच्या शब्दा खातर आणि वडिलांच्या स्वप्ना खातर 5-5 पातशाह्या पालत्या घालून स्वराज्य निर्माण केलं, त्यांची रिंगटोन लावून मरायला आलास होय. अरे अफजल खान चालून आला, शाहिस्ते खान घरात येऊन बसला, मिर्झा राजा जयसिंग, अरे ज्याच्यासाठी घाम गाळून आणि रक्त सांडून कमावलेल्या स्वराज्यातले 23 किल्ले द्यावा लागले, स्वतःच्या पोटचा गोळा दुश्मनाच्या गोटात पाठवायला लागला, महाराजांनी काय आत्महत्या केली का? ही तुम्ही आजकालची पोरं 4 परीक्षा नापास झाले म्हणून आत्महत्या करायला निघालात. मोबाईलमध्ये महाराजाचा फोटो लावता, महाराजाची रिंगटोन लावता. कोणी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की बिंबीच्या देठापासून जय म्हणता की र, मग त्यांचा विचार का घेत नाही? अरे लाज वाटायला पाहिजे. तुम्हाला अधिकार नाही महाराजांचा फोटो तुमच्या मोबाईलमध्ये ठेवण्याचा. तुम्हाला अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याचा. तुम्हाला अधिकार नाही तुमच्या मोबाईलमध्ये त्यांची रिंगटोन ठेवण्याचा. तुम्हाला अधिकार नाही शिवजयंती साजरी करण्याचा. नाही नाही बाबा, चुकलो बाबा. आई, बाबा मला माफ करा. मी तुमचं स्वप्न साकार झाल्याशिवाय मरायचा विचार देखील करणार नाही. बाबा चुकलो, सॉरी. आणि धन्यवाद बाबा तुम्ही आल्याबद्दल. बाबा, माझी लय नाव आहेत, माझी रूपबी लय आहेत, काम फक्त एकच, महाराजाचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि महाराजांची सेवा करायची.